गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरला आपण काय केलं तर फर्स्ट चॅप्टर एंड केलता. पहा, फर्स्ट चॅप्टरचं नेम काय होतं तुमच्या, तर को रिलेशन होतं. त्यामध्ये आपण कोणते कोणते पॉईंट्स पाहिले होते. पहा, को रिलेशनची डेफिनेशन पाहिली होती, त्यानंतर को रिलेशनचे टाइप्स पाहिले होते, त्यानंतर स्कॅटर डायग्रॅम पाहिली होती, कोव्हॅरियन्सची डेफिनेशन, कोव्हॅरियन्सच्या प्रॉपर्टीज, त्यावरचे एक्झाम्पल्स पाहिले होते. त्यानंतर कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशियंट पाहिलं होतं, त्याची डेफिनेशन, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहिले होते. ॲटो कोरिलेशन हा पॉईंट पाहिला होता. त्यानंतर रँक कोरिलेशन पाहिलं होतं, त्यामध्ये रँकिंग, रँक अँड टाय याची डेफिनेशन पाहिली होती. आणि रँक कोरिलेशन विथ टाईज हा एक पॉईंट पाहिला होता. पहा, म्हणजे इथे तुमचा फर्स्ट चॅप्टर काय झालता, कंप्लीट झालता. आज आपण सेकंड चॅप्टरला स्टार्ट करत आहोत. तुमच्या सेकंड चॅप्टरचं नेम आहे पहा, रिग्रेशन ॲनालिसिस. तर काय सांगते रिग्रेशनची डेफिनेशन ते आज आपण पाहणार आहे. त्यानंतर त्याच्यावरचे 2 फॉर्म्युले आहेत, त्याच्या 2 लाईन्स आहेत, त्याचे फॉर्म्युले, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण आज घेणार आहोत. ठीक आहे. सो तुमच्या सेकंड चॅप्टरचं नेम आहे रिग्रेशन ॲनालिसिस. फर्स्टली रिग्रेशनची डेफिनेशन पाहूया. तर डेफिनेशन काय सांगते पहा, रिग्रेशन इज दी मेजर ऑफ दी ॲव्हरेज रिलेशनशिप बिटवीन 2 or more व्हेरिएबल्स. रिग्रेशनमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हेरिएबल्स असणार आहेत आणि या व्हेरिएबल्समधली ॲव्हरेज रिलेशनशिप मेजर करण्यासाठी ज्याचा यूज होतो त्यालाच काय म्हणणार आहे तुम्ही, रिग्रेशन म्हणणार आहेत. पहा नेक्स्ट लाईनला, रिग्रेशन इज दी स्टडी ऑफ nature of relationship between the variables so that one may be able to predict the unknown value of one variable for a known value of the another variable. याचा मीनिंग काय होतो, तर रिग्रेशन हे एक नेचर ऑफ रिलेशनशिप आहे. कशामधलं, तर व्हेरिएबल्समधलं. आणि याचा यूज कसा होतो, तर एका व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला माहीत असते अँड एका व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची असते, तर फाइंड आउट करायची असते. पहा, अननोन व्हॅल्यू ऑफ द वन व्हेरिएबल फॉर अ नोन व्हॅल्यू ऑफ अनदर व्हेरिएबल. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू माहीत असताना तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय करायची असते, फाइंड आउट करायची असते. असं रिग्रेशनमध्ये फाइंड आउट होतं. सेकंड पॉईंट, इन रिग्रेशन वन व्हेरिएबल इज कन्सिडर्ड ॲज ॲन इंडिपेंडंट व्हेरिएबल and another variable is taken as the dependent variable. रिग्रेशनमध्ये एक व्हेरिएबल हा इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो अँड अदर व्हेरिएबल काय असतो, तर डिपेंडंट व्हेरिएबल असतो. आता हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय, की इंडिपेंडंट व्हेरिएबल हा कोणत्याही व्हेरिएबलवर डिपेंड नसणार आहे आणि डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय, की जो अनदर व्हेरिएबलवर डिपेंड असणार आहे. मग हा जो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे हा कॉमन किंवा मोस्ट व्हेरिएबल असतो आणि जो डिपेंडंट व्हेरिएबल आहे तो तुमच्या इंडिपेंडंट व्हेरिएबलवर डिपेंड्स असतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, विथ दी हेल्प ऑफ रिग्रेशन पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ द डिपेंडंट व्हेरिएबल आर इस्टिमेट ऑन द बेसिस ऑफ द व्हॅल्यूज ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल. याचा मीनिंग काय होतो, तर डिपेंडंट व्हेरिएबल हे तुम्हाला इस्टिमेट करायचे म्हणजेच फाइंड आउट करायचे. कशावरून, तर इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजवरून. विथ द हेल्प ऑफ रिग्रेशन, कशाचा यूज करून, तर रिग्रेशनचा यूज करून. म्हणजेच काय, की रिग्रेशनचा यूज करून तुम्हाला डिपेंडंट व्हेरिएबलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे इंडिपेंडंट व्हेरिएबलचा यूज करून. ठीक आहे. हा तुमचा रिग्रेशनचा लास्ट पॉईंट सांगतोय. मेन डेफिनेशन काय सांगितली आहे, इट इज द ॲव्हरेज रिलेशनशिप बिटवीन द 2 or more व्हेरिएबल्स. रिग्रेशनमध्ये डिपेंडंट व्हेरिएबल असतो, इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो आणि यामध्ये एक व्हेरिएबल नोन असताना दुसरा व्हेरिएबल फाइंड आउट करायचा असतो आणि डिपेंडंट व्हेरिएबलची व्हॅल्यू ही इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजवरून फाइंड आउट करायची असते. हे झालं रिग्रेशनची डेफिनेशन आणि त्याची काही इन्फॉर्मेशन. आता पहा नेक्स्ट पॉईंट पाहू रिग्रेशन ॲनालिसिसमधला.
पहा तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे रिग्रेशन लाईन्स. तर रिग्रेशन लाईन्समध्ये पहा कोणत्या लाईन्स येतात, त्याचं मीनिंग काय होतोय, कोणत्या कोणत्या लाईन्सला रिग्रेशन लाईन म्हणणार आहेत. तर या रिग्रेशन लाईनमध्ये 2 लाईन्स आहेत पहा. फर्स्ट ए आहे रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्स आणि सेकंड बी आहे पहा रिग्रेशन लाईन एक्स ऑन वाय. ह्या दोन्ही इम्पॉर्टंट आहेत पहा, लक्षात ठेवायच्यात. यावर तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जातात किंवा MCQजमध्ये ह्या लाईन्स कोणत्या कोणत्या आहेत ते विचारलं जाऊ शकतं किंवा यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये बी सफिक्स XY आणि बी सफिक्स YX म्हणजे काय हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर पहा 1 बाय 1 पाहूया. फर्स्ट ए आहे रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्स. त्याचा फॉर्म्युला आहे पहा. याचं डेरिवेशनसुद्धा आहे की ह्या लाईन्स कशा आल्या आहेत, पण डेरिवेशन्स तुम्हाला आता विचारलं जाणार नाही, त्यामुळे मी काय दिलं आहे फक्त तुम्हाला तर लाईनचे स्टेटमेंट्स दिलेले आहेत ओनली की त्याच्यामध्ये कोणता कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे. सो फर्स्ट लाईन आहे ए रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्स. तर ती काय सांगते पहा, काय फॉर्म्युला आहे त्याचा, तर वाय मायनस वाय बार इज इक्वल टू बी सफिक्स YX इंटू x minus x bar, where b suffix yx is equal to covariance of xy divided by standard deviation of x square. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. कोणता आहे फॉर्म्युला, तर रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्सवरचा. यामध्ये जे एक्स बार आणि वाय बार आहेत ते अरिथमॅटिक मीन ऑफ काय आहेत, एक्स अँड वाय आहेत. सेकंड लाईन आहे पहा रिग्रेशन लाईन एक्स ऑन वाय. तर ती काय सांगते की काय फॉर्म्युला आहे त्याचा, एक्स मायनस एक्स बार इज इक्वल टू बी सफिक्स XY इन ब्रॅकेट वाय मायनस वाय बार, फेअर बी सफिक्स XY इज इक्वल टू covariance of XY divided by standard deviation of Y its square. म्हणजेच काय की यामध्ये एक्स बार आणि वाय बार हे काय आहेत, द अरिथमॅटिक मीन ऑफ XY आहे आणि BXYचा फॉर्म्युला दिला आहे कोव्हॅरियन्स ऑफ XY डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय स्क्वेअर. आता यामध्ये जे BXY अँड BYX आहेत पहा, हे काय आहेत, तर रिग्रेशन कोएफिशियंट्स आहेत. काय म्हणायचं या दोन्ही व्हॅल्यूजला, तर रिग्रेशन कोएफिशियंट्स म्हणायचे. Here b suffix xy and b suffix yx are the regression coefficients. या दोन्हींचेही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. तुम्हाला सेपरेटली रिग्रेशन कोएफिशियंट सुद्धा काढायला विचारलं जाऊ शकतं किंवा रिग्रेशन लाईन फाइंड आउट करायला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता याच्या प्रॉपर्टीज पाहणार आहे. कशाच्या प्रॉपर्टीज, जे रिग्रेशन कोएफिशियंट्स आहेत त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि त्या प्रॉपर्टीचा यूज करून तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. सो त्या प्रॉपर्टीज तुम्ही व्यवस्थित राईट डाऊन करून ठेवा आणि व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण रिग्रेशन कोएफिशियंटच्या प्रॉपर्टीज पाहणार आहोत. पहा तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट. रिग्रेशन कोएफिशियंट कशाला म्हणताय तुम्ही, बी सफिक्स XY अँड बी सफिक्स YX हे काय आहेत तुमचे, तर रिग्रेशन कोएफिशियंट्स आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगते पहा, कोरिलेशन कोएफिशियंट अँड रिग्रेशन कोएफिशियंट हॅव सेम अल्जेब्राइक साइन. म्हणजे काय असणार आहे, त्या रिग्रेशन कोएफिशियंटला सेम अल्जेब्राइक साइन असणार आहे. म्हणजेच काय, याचं मीनिंग काय होतं, सपोज बी सफिक्स XYला जर पॉझिटिव्ह साइन असेल तर बी सफिक्स YXला सुद्धा काय असणार आहे, पॉझिटिव्ह साइन असणार आहे. आणि बी सफिक्स XYला जर निगेटिव्ह साइन असेल तर बी सफिक्स YXला सुद्धा काय असणार आहे, निगेटिव्ह साइन असणार आहे. ही तुमची फर्स्ट प्रॉपर्टी आहे. सेकंड प्रॉपर्टी काय सांगते पहा, कोरिलेशन कोएफिशियंट इज ए स्क्वेअर रूट ऑफ प्रोडक्ट ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट. आता तुम्हाला माहिती आहे कोरिलेशन कोएफिशियंट तुम्ही स्मॉल आरनी डिनोट करता आणि रिग्रेशन कोएफिशियंट्स कोणते आहेत, तर बी सफिक्स YX इंटू बी सफिक्स XY हे आहेत. आणि प्रॉपर्टी काय सांगते, कोरिलेशन कोएफिशियंट इज ए स्क्वेअर रूट ऑफ प्रोडक्ट ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट. म्हणजेच हे कसं राईट डाऊन करता येईल, दॅट इज R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ BYX इंटू BXY. ऑर डेफिनेशन किंवा ऑर प्रॉपर्टी आहे पहा त्याला,
कोरिलेशन कोएफिशियंट इज ए जॉमेट्रिक मीन ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट. याच प्रॉपर्टीला ऑर प्रॉपर्टी आहे पहा. म्हणजे एक तर तुम्ही फर्स्ट स्टेटमेंट राईट डाऊन करू शकता किंवा सेकंड स्टेटमेंट राईट डाऊन करू शकता. सेकंड स्टेटमेंट काय आहे तर कोरिलेशन कोएफिशियंट हे काय आहे जॉमेट्रिक मीन आहे. कशाचं तर रिग्रेशन कोएफिशियंटचं. या दोन्ही प्रॉपर्टीज तुम्हाला MCQजमध्ये विचारल्या जाऊ शकतात. सो दोन्ही प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात. अजून काही प्रॉपर्टीज आहेत पहा रिग्रेशन कोएफिशियंटच्या. आता त्या पाहू. पहा तुमची थर्ड प्रॉपर्टी आहे बोथ रिग्रेशन कोएफिशियंट्स कॅन नॉट एक्सीड युनिटी सायमल्टेनियसली. म्हणजेच काय जे दोन्ही रिग्रेशन कोएफिशियंट्स आहेत कोणते B∑xy अँड B∑yx हे काय आहेत कॅन नॉट एक्सीड युनिटी सायमल्टेनियसली. युनिटी मीन्स 1. हे दोन्ही 1 पेक्षा एक्सीड होत नाहीत किंवा 1 पेक्षा जास्त होत नाहीत. कधी सायमल्टेनियसली एकाच वेळेस दोन्हींची व्हॅल्यू एकापेक्षा जास्त नसणार आहे. तुमची फोर्थ प्रॉपर्टी काय सांगते पहा रिग्रेशन कोएफिशियंट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज इन कोरिलेशन कोएफिशियंट ॲज फॉलोज. तुमचे जे रिग्रेशन कोएफिशियंट्स आहेत ते कोरिलेशन कोएफिशियंटमध्ये कसे एक्सप्रेस्ड केलेले तर 2 फॉर्म्युले दिलेले आहेत पहा. B∑yx is equal to r into standard deviation of y divided by standard deviation of x. हा झाला B∑yx चा फॉर्म्युला. and B∑xy is equal to r into standard deviation of x divided by standard deviation of y. हा झाला B∑xy चा फॉर्म्युला. तर दोन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. हे रिग्रेशन कोएफिशियंट कशामध्ये एक्सप्रेस्ड केलं आहे कोरिलेशन कोएफिशियंटमध्ये. या फॉर्म्युलाचा यूज तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट 5th नंबरची प्रॉपर्टी आहे पहा तुमची कोरिलेशन कोएफिशियंट बीइंग द जॉमेट्रिक मीन ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट इट लाईज बिटवीन द 2 रिग्रेशन कोएफिशियंट. म्हणजे याचा मीनिंग काय होतो जो तुमचा कोरिलेशन कोएफिशियंट आहे म्हणजे स्मॉल r आहे हे कशामध्ये लाईज होणार आहे तर 2 रिग्रेशन कोएफिशियंटमध्ये म्हणजे BXY आणि BYX मध्ये तुमची स्मॉल r ची व्हॅल्यू काय होणार आहे तर लाईज होणार आहे. ही तुमची 5th प्रॉपर्टी सांगते. 6th प्रॉपर्टी काय आहे रिग्रेशन कोएफिशियंट आर इनव्हॅरियंट टू द चेंज ऑफ ओरिजिन. रिग्रेशन कोएफिशियंटमध्ये चेंज ऑफ ओरिजिन हे काय असतं तर इनव्हॅरियंट असतं. आता चेंज ऑफ ओरिजिनची प्रॉपर्टी तुमची कोरिलेशनमध्ये पण झाली आहे आणि कोव्हॅरियन्समध्ये पण झाली आहे. ओरिजिन चेंज म्हणजे काय की तुम्ही जे x-a घेत होता y-b घेत होता त्यामधले a आणि b हे काय होते तर ओरिजिन होते. ही तशीच प्रॉपर्टी ही रिग्रेशन कोएफिशियंटमध्ये यूजफुल आहे. ठीक आहे. अजून काही प्रॉपर्टीज आहेत त्या पाहू. पहा तुमची 7 नंबरची प्रॉपर्टी काय सांगते इफ r इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 1. आता r म्हणजे काय तर कोरिलेशन कोएफिशियंट काय आहे प्लस ऑर मायनस 1 आहे. इफ r इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 1 then regression coefficients are reciprocals of each other. म्हणजेच काय की जेव्हा r ची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 1 असेल तेव्हा रिग्रेशन कोएफिशियंट्स काय असणार आहेत तर एकमेकांचे रेसिप्रोकल्स असणार आहेत. म्हणजेच काय दॅट इज B∑xy इज इक्वल टू 1/B∑yx अँड B∑yx इज इक्वल टू 1/B∑xy. कधी इफ r इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 1. ही तुमची 7th नंबरची प्रॉपर्टी सांगते. नेक्स्ट 8 नंबरची प्रॉपर्टी काय सांगते पहा इफ स्टँडर्ड डेविएशन ऑफ x इज इक्वल टू स्टँडर्ड डेविएशन ऑफ y देन रिग्रेशन कोएफिशियंट्स आर इक्वल. जेव्हा स्टँडर्ड डेविएशन ऑफ x आणि स्टँडर्ड डेविएशन ऑफ y ची व्हॅल्यू इक्वल असते तेव्हा तुमचे रिग्रेशन कोएफिशियंट्स इक्वल असणार आहेत. म्हणजेच काय की B∑xy इज इक्वल टू B∑yx असणार आहे. कधी इफ स्टँडर्ड डेविएशन ऑफ x इज इक्वल टू स्टँडर्ड डेविएशन ऑफ y. नेक्स्ट 9th नंबरची प्रॉपर्टी काय आहे पहा प्रोडक्ट ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट्स इज लेस दॅन युनिटी. म्हणजे रिग्रेशन कोएफिशियंटचा प्रोडक्ट हा काय असणार आहे लेस दॅन युनिटी म्हणजे एकापेक्षा कमी असणार आहे. पहा दॅट इज
बी सफिक्स एक्स वाय इंटू बी सफिक्स वाय एक्स इज लेस दॅन 1. ही झाली तुमची 9th नंबरची प्रॉपर्टी. नेक्स्ट लास्ट प्रॉपर्टी आहे पहा 10th नंबरची प्रॉपर्टी. द ॲक्यूट अँगल थीटा बिटवीन द रिग्रेशन लाईन्स इज गिव्हन बाय. जो अँगल थीटा आहे हा कशामधला आहे तर दोन रिग्रेशन्स लाईन्समधला आहे. रिग्रेशन लाईन्स तुम्ही पाहिल्या ते पहा कोणत्या कोणत्या दोन लाईन होत्या. रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्स होती आणि रिग्रेशन लाईन एक्स ऑन वाय होती. त्यामधला जो अँगल थीटा आहे तो काय असणार आहे तर थीटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ इन कर्ली ब्रॅकेट 1 मायनस आर स्क्वेअर डिवायडेड बाय मॉड ऑफ आर इंटू standard deviation of x into standard deviation of y divided by standard deviation of x square plus standard deviation of y square curly bracket complete. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे अगोदर याची कर्ली ब्रॅकेटमधली व्हॅल्यू अगोदर फाइंड आउट करावी लागेल आणि ती व्हॅल्यू टॅन इन्व्हर्समध्ये तुम्ही सबस्टिट्यूट करणार आहे तेव्हा तुमचा काय मिळणार आहे तर थीटा हा अँगल मिळणार आहे. ही झाली तुमची लास्ट 10th नंबरची प्रॉपर्टी. पहा मी सगळ्या प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत, प्रत्येकाचे स्टेटमेंट्स राईट डाऊन करून दिलेले आहेत. आता या प्रॉपर्टीचा यूज करून तुम्हाला काय करायचे तर रिग्रेशन कोएफिशियंटचे एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्यामध्ये तुम्हाला रिग्रेशन कोएफिशियंट पण फाइंड आउट करायला सांगितलं जाऊ शकतो, रिग्रेशन लाईनसुद्धा फाइंड आउट करायला सांगितल्या जाऊ शकतात किंवा ॲक्यूट अँगलसुद्धा फाइंड आउट करायला सांगितलं जाऊ शकतो. ठीक आहे. सो आता या प्रॉपर्टीजवरचे आपण काही एक्झाम्पल्स घेणार आहेत. पहा एक्झाम्पल काय सांगते. गिवन एक्झाम्पल गिवन स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स इज इक्वल टू स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय अँड आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट 2 - 1. आर मीन्स काय तुमचं तर कोरिलेशन कोएफिशियंट आहे. डिटरमाइन द ॲक्यूट अँगल बिटवीन द रिग्रेशन लाईन्स. तर काय सांगितले तुम्हाला गिवन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स इज इक्वल टू स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय दिलं आहे, आरची व्हॅल्यू दिलेली आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे डिटरमाइन तर ॲक्यूट अँगल डिटरमाइन करायचं आहे. म्हणजेच कशाची व्हॅल्यू तुम्ही डिटरमाइन करणार आहात तर थीटाची व्हॅल्यू तुम्ही डिटरमाइन करणार आहात. ठीक आहे. लास्ट प्रॉपर्टी तुम्ही पाहिलेली आहे. तर कशी कॅल्क्युलेट करणार थीटाची व्हॅल्यू तर गिव्हन फॉर्म्युला दिला आहे पहा लास्ट प्रॉपर्टीमध्ये. त्या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे थीटा फाइंड आउट करायचं आहे. सो आन्सरमध्ये काय लिहिणार तुम्ही तर ॲक्यूट अँगल थीटा इज गिव्हन बाय द फॉलोविंग एक्सप्रेशन. पहा जो फॉर्म्युला होता त्यामध्ये जो टॅन इन्व्हर्स होता राईट हँड साईडला तो काय केला आहे ओनली लेफ्ट हँड साईडला घेतला आहे आणि गिव्हन फॉर्म्युला ॲज इट इज लिहिला आहे. सो काय फॉर्म्युला येईल मग टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू 1 मायनस आर स्क्वेअर डिवायडेड बाय mod of r into standard deviation of x into standard deviation of y divided by standard deviation of x square plus standard deviation of y square. मग काय करायचं आहे गिव्हन ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट करायच्या त्यामध्ये. आता गिव्हनमध्ये स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स आणि वायची व्हॅल्यू काय आहे सेम आहे. सो त्याला काय सपोज केलं आहे सिग्मा सपोज केलं आहे आणि त्या व्हॅल्यूज गिव्हनमध्ये किंवा गिव्हन फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केल्यात. मग नेक्स्ट स्टेप काय येईल तुमची इज इक्वल टू 1 मायनस स्क्वेअर रूट 2 - 1 इट्स स्क्वेअर डिवायडेड बाय स्क्वेअर रूट 2 - 1 इंटू स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स आणि स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय दोन्हींची व्हॅल्यू सिग्मा घेतली. देअरफॉर सिग्मा इंटू सिग्मा काय होईल सिग्मा स्क्वेअर होईल आणि डिवायडेड बाय सिग्मा स्क्वेअर प्लस सिग्मा स्क्वेअर इज 2 सिग्मा स्क्वेअर. इथे सिग्मा स्क्वेअर गेट कॅन्सल होतील. नेक्स्ट स्टेपला काय केलं आहे तर 1 मायनस पहा स्क्वेअर रूट 2 - 1 इट्स स्क्वेअरचं एक्सपान्शन केलं आहे. कसं एक्सपान्शन केलं आहे तर कोणत्या फॉर्म्युलाचं इथे यूज केलं आहे पहा a मायनस b इट्स स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस ट्वाईस ab प्लस b स्क्वेअर या फॉर्म्युलाचा यूज केला आहे आणि एक्सपान्शन लिहिलेलं आहे. नेक्स्ट स्टेपला काय होईल मग 2 स्क्वेअर रूट 2 - 2 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर रूट 2 - 2. तर हे दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत तर दोन्ही व्हॅल्यू कॅन्सल होतील. राहिली काय मग व्हॅल्यू 1 राहिली. देअरफॉर मग थीटा इज इक्वल टू काय होईल जे टॅन लेफ्ट हँड साईडला आहे ते काय करणार तुम्ही राईट हँड साईडला शिफ्ट करणार. देअरफॉर थीटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 1 इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स 1ची काय व्हॅल्यू येते तर π/4 येते. म्हणजे तुमचा जो थीटा अँगल आहे पहा तो काय येणार आहे
तर π/4 येणार आहे. π/4 मीन्स आय थिंक 45 डिग्री असं काहीतरी येईल. ठीक आहे. सो हे झालं तुमचं सेकंड एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. पहा तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ स्टडी ऑफ व्हीट प्राइसेस ॲट मुंबई अँड कानपूर यील्ड द फॉलोविंग डेटा. तर काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मुंबई अँड कानपूर हे दोन काय दिलेले आहेत, तर दोन शहरं दिलेली आहेत. त्याचा अरिथमॅटिक मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेला आहे. अजून काय दिलं आहे पहा, कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन द प्राइसेस ॲट मुंबई अँड कानपूर इज 0.774. तर कोरिलेशन कोएफिशियंट दिलं आहे या दोन्हींमधलं. आणि काय सांगितले तुम्हाला, इस्टिमेट द प्राइस ॲट कानपूर इफ द प्राइस ॲट मुंबई इज 40 यूजिंग द अबाउट डेटा. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर मुंबईची प्राइस दिलेली आहे, तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची कानपूरची प्राइस. तर कशाचा यूज करून, गिव्हन इन्फॉर्मेशनचा यूज करून. आता तुम्ही म्हणताना हे एक्झाम्पल सॉल्व करायचं कसं. आता गिव्हनमध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत त्या फर्स्टली रीड करा किंवा पहा. काय काय दिलं आहे, अरिथमॅटिक मीन दिला आहे मुंबईचा, स्टँडर्ड डेव्हिएशन दिलं आहे मुंबईचं, अरिथमॅटिक मीन दिलं आहे कानपूरचं आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिलं आहे कानपूरचं. म्हणजे तुम्हाला मुंबईला काहीतरी सपोज करावं लागेल आणि कानपूरला काहीतरी सपोज करावं लागेल. ठीक आहे. मग सोल्युशनमध्ये पहा, वाय इज द प्राइस ऑफ व्हीट ॲट कानपूर. म्हणजे तुम्ही वाय कशाला सपोज केला आहे, कानपूरला, आणि एक्स कशाला सपोज केला आहे, प्राइस ऑफ व्हीट ॲट मुंबई. तर एक्स काय सपोज केलं आहे, मुंबई. ठीक आहे. सो एक्स आणि वाय हे दोन सपोजिशन्स झाले. मग आता गिव्हनमध्ये काय काय दिलं आहे तुम्हाला, तर अरिथमॅटिक मीन ऑफ मुंबई दॅट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स बार इज इक्वल टू काय येईल, 35. पहा इथे राईट डाऊन केलेले नाही आहे प्रत्येकाची व्हॅल्यू. मी तुम्हाला सांगते ॲन्सरमध्ये काय काय राईट डाऊन करायचं आहे. गिव्हन लिहायचं आहे, गिव्हनमध्ये काय काय लिहिताना मग कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज, एक्स बार इज इक्वल टू 35, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स इज इक्वल टू काय 0.326, त्यानंतर वाय बार इज इक्वल टू 36 अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय इज इक्वल टू 0.207 येईल. त्यानंतर कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन द प्राइस ॲट मुंबई अँड कानपूर. आता प्राइस ॲट मुंबई तुम्ही सपोज केला एक्स आणि प्राइस ॲट कानपूर सपोज केला आहे वाय. दॅट इज द आर ऑफ एक्स वाय. आरची व्हॅल्यू काय, तर 0.774. हे तुमच्या गिव्हन व्हॅल्यूज आहेत. इस्टिमेट द प्राइस ॲट कानपूर म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, वाय कॅल्क्युलेट करायचं आहे. कशाचं यूज करून, इफ द प्राइस ॲट मुंबई इज 40. म्हणजे मुंबईची प्राइस दिली आहे तुम्हाला 40. म्हणजेच कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, एक्स इज इक्वल टू काय दिलं आहे, 40 दिलं आहे. तर तुम्हाला वाय कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसं कॅल्क्युलेट करणार आहे, तुम्हाला रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्स माहीत आहे. काय फॉर्म्युला होता रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्सचा, तर वाय मायनस वाय बार इज इक्वल टू बी वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार. पहा इथे डायरेक्टली काय केलं आहे, अदर फॉर्म्युला यूज केला आहे. म्हणजे बी वाय एक्सची व्हॅल्यू काय केली आहे, तर वेगळी सपोज केली आहे किंवा राईट डाऊन केली आहे. वाय मायनस वाय बार इज इक्वल टू काय असतो, तर आर इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय डिव्हायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. कशावरून लिहिले पहा, तुमची 4th नंबरची प्रॉपर्टी आहे. बी वाय एक्स काय असतो, तर आर इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय डिव्हायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. तर इथं काय केलं आहे, सेम 4th नंबरची प्रॉपर्टी यूज केली आहे आणि ती व्हॅल्यू बी वाय एक्सच्या जागेवर सबस्टिट्यूट केली आहे, डायरेक्टली सबस्टिट्यूट केली आहे. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. मग काय फॉर्म्युला तयार होतोय, वाय मायनस वाय बार इज इक्वल टू आर इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय डिव्हायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार. तर सगळ्या गिव्हनमधल्या व्हॅल्यूज आहेत. आता कोणते कोणते गिव्हनमध्ये व्हॅल्यूज आहेत, एक्स बार आहे, वाय बार आहे, आर आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स आहे. या सगळ्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये काय केलं ते तर सबस्टिट्यूट केल्यात. मग नेक्स्ट स्टेप काय होईल, y minus 36 is equal to 0.774 into 0.207 divided by 0.326 in bracket 40 minus 35. तर पहा राईट हँड साईड फर्स्टली सेपरेटली कॅल्क्युलेट करा. काय करता, 40 मायनस 35 किती येईल, 5 येईल. आणि राहिलेलं एक्सपान्शन काय करतात मग 0.774 इंटू
0.207 इंटू 5 यांचं एक्सप्लेनेशन करायचं आहे आणि जी काही व्हॅल्यू येईल त्याला 0.326नी डिव्हाइड करायचं आहे. मग तुमचा ॲन्सर काय येईल पहा. राईट हँड साईड y-36 इज इक्वल टू 2.457. कॅल्सीवर फाइंड आउट करून पहा की ॲन्सर बरोबर येते की नाही ते. ठीक आहे. मग 36 काय आहे इकडे निगेटिव्हमध्ये आहे लेफ्ट हँड साईडला, तर राईट हँड साईडला गेल्यावर काय होईल तो पॉझिटिव्हमध्ये होईल. ठीक आहे. तर ॲन्सर काय येईल मग y इज इक्वल टू 38.4573. तर ॲप्रॉक्सिमेटली काय लिहिलं त्याला 38.46 लिहिलं आहे. हेन्स द प्राइस ॲट कानपूर म्हणजेच कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे तुम्ही वायची आणि वाय काय आहे तर प्राइस ऑफ वीट ॲट कानपूर. Therefore, the price at Kanpur is 38.46. हे झालं तुमचं रिक्वायर्ड सोल्युशन. पहा गिवनमध्ये काय दिलं ते व्यवस्थित ऑब्झर्व करा म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. आणि इथे कोणती प्रॉपर्टी यूज केली आहे तर रिग्रेशन लाईन y ऑन x घेतली आहे आणि त्यानंतर b सफिक्स y xचा डायरेक्टली फॉर्म्युला काय केला यामध्ये सबस्टिट्यूट केला. मग राहिलेल्या व्हॅल्यूज तुम्हाला माहीतच आहे त्या गिव्हनमधल्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केल्यात आणि yची व्हॅल्यू काय केली आहे कॅल्क्युलेट केली आहे. सिमिलरली अदर काही क्वेश्चन्स आहेत आता ते पाहू. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे. फॉर अ बायव्हेरिएट डेटा we have x bar is equal to 53, y bar is equal to 28, b suffix yx is equal to -1.5 and b suffix xy is equal to -0.2. Find. आता पहा 3 सब क्वेश्चन्स आहेत. काय काय फाइंड करायचं आहे. फर्स्ट नंबर कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन x अँड y म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला स्मॉल r कॅल्क्युलेट करायचं आहे. सेकंड नंबर इस्टिमेट ऑफ y फॉर x इज इक्वल टू 60 म्हणजे तुम्हाला y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. गिव्हन दिलाय तुम्हाला x इज इक्वल टू 60. अँड थर्ड इस्टिमेट ऑफ x फॉर y इज इक्वल टू 30 दॅट इज तुम्हाला x कॅल्क्युलेट करायचं आहे. y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 30 दिलेली आहे. सो आता ह्याचा ॲन्सर पाहू की प्रत्येक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची आहे ती. पहा ॲन्सरमध्ये फर्स्ट नंबर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे स्मॉल r. आता पहा गिव्हनमध्ये काय काय दिले ते ऑब्झर्व करा. काय काय दिलं आहे x बार दिला आहे y बार दिला आहे b सफिक्स xy दिला आहे b सफिक्स yx दिला आहे आणि तुम्हाला कोरिलेशन कोएफिशियंट कॅल्क्युलेट करायचं आहे. आता पहा सेकंड प्रॉपर्टी कशाची तर प्रॉपर्टीज ऑफ रिग्रेशन कोएफिशियंटची सेकंड प्रॉपर्टी ऑब्झर्व करा. काय फॉर्म्युला आहे पहा r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ b सफिक्स yx इंटू b सफिक्स xy. त्या फॉर्म्युलेचा इथे यूज करायचा आहे. मग देअरफॉर दोन्हीही व्हॅल्यूज काय केल्या ते सबस्टिट्यूट केल्या ते r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1.5 इंटू -0.2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 0.3 इज इक्वल टू काय येईल मग याचा आन्सर r इज इक्वल टू 0.5477. सेकंड नंबर काय करायचे तुम्हाला फाइंड आउट तर फाइंड y ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची इफ x इज इक्वल टू 60. तर गिव्हनमध्ये काय दिलं आहे x ची व्हॅल्यू काय दिली आहे तर 60 दिलेली आहे. सो कसं कॅल्क्युलेट करणार आहे हे तर y मायनस y बार काय यूज केलं इथं रिग्रेशन लाईन y ऑन x कारण तुम्हाला y कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. Therefore, y minus y bar is equal to byx into x minus x bar. जेव्हा तुम्हाला x कॅल्क्युलेट करायचा असतो तेव्हा तुम्ही रिग्रेशन लाईन x ऑन y घेणार आहात आणि जेव्हा तुम्हाला y कॅल्क्युलेट करायचं आहे तेव्हा तुम्ही रिग्रेशन लाईन y ऑन x घेणार आहात. ठीक आहे. सो लाईन घेतल्यानंतर काय करायच्यात गिव्हन सगळ्या व्हॅल्यूज x बार y बार by(x) ह्या सगळ्या व्हॅल्यूज गिव्हन एक्सपान्शन किंवा गिव्हन लाईनमध्ये सबस्टिट्यूट करायच्यात. मग नेक्स्ट स्टेप काय होईल y मायनस 28 इज इक्वल टू -1.5 इंटू x मायनस 53. आता इथे x ची डायरेक्टली व्हॅल्यू तुम्ही 60 सबस्टिट्यूट केली तरी चालेल आणि हे सगळं काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. मग नेक्स्ट y ची व्हॅल्यू काय येणार आहे पहा लास्ट स्टेपला y इज इक्वल टू 28 मायनस 1.5 इंटू 60 प्लस 79.5 इज इक्वल टू 17.5. आता कॅल्क्युलेशन तुम्हाला माहिती आहे
प्लसचं मायनस कसं करता, लेफ्ट हँड साईडला मायनस असल्यावर राईट हँड साईडला प्लस होतं हे पण माहीत आहे. बऱ्याच टाईपचे एक्झाम्पल्स आपण असे घेतलेले आहेत. सो काय येईल फायनल वायची व्हॅल्यू, वाय इज इक्वल टू 17.5. नेक्स्ट आता आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व करू किंवा थर्ड सब क्वेश्चन. काय करायचं आहे, फाइंड एक्स, एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. पहा थर्ड सब क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. इफ वाय इज इक्वल टू 30, तर मग कोणतं एक्सप्रेशन किंवा कोणती लाईन यूज करणार आहे तुम्ही, रिग्रेशन लाईन एक्स ऑन वाय. काय आहे एक्स ऑन वाय, वाय एक्स मायनस एक्स बार इज इक्वल टू बी सफिक्स एक्स वाय इंटू वाय मायनस वाय बार. आता तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज माहीत आहेत. पहा एक्स बार माहीत आहे, वाय बार माहीत आहे, बी सफिक्स एक्स वाय माहीत आहे. सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्यात आणि हे सॉल्व करायचं. तर तुमचं फायनल आन्सर काय येईल पहा, एक्स इज इक्वल टू 52.6 येईल. तर पहा कॅल्क्युलेशन कसं करायचं तुम्हाला माहीतच आहे, फक्त मी काय यूज करायचं ते तुम्हाला सांगितलं. तर व्यवस्थित स्टेप्स राईट करा एका खाली एक आणि फायनल आन्सर कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. सो तुमची एक्सची व्हॅल्यू किती आली आहे, 52.6 आली आहे. वाय किती आला आहे, 17.5 आणि आर किती आला आहे तर 0.5477. ठीक आहे. होमवर्कला तुम्हाला क्वेश्चन दिला आहे पहा, 2 क्वेश्चन्स आहेत, दोन्ही क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. होमवर्क काय आहे, फर्स्ट क्वेश्चन, इफ एक्स बार इज 5, वाय बार इज 3 अँड बी वाय एक्स इज इक्वल टू 0.6, ऑब्टेन द व्हॅल्यू ऑफ वाय फॉर एक्स इज इक्वल टू 3. तर तुम्हाला काय करायचं आहे, वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. गिव्हनमध्ये दिलेले आहेत एक्स बार, वाय बार, बी वाय एक्स आणि एक्स. तर मग कोणती लाईन यूज करणार आहेत, तर रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्स इथे यूज करायची आहे फर्स्ट क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे पहा, एक्स बार दिला आहे, वाय बार दिला आहे, स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स दिला आहे, स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय दिला आहे, कोरिलेशन कोएफिशिएंट बिटवीन एक्स अँड वाय दॅट इज द व्हॅल्यू ऑफ आर, स्मॉल आर दिली आहे 0.93. फर्स्टमध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे, फाइंड 2 रिग्रेशन लाईन्स वाय ऑन एक्स अँड एक्स ऑन वाय. तर 2 लाईन्स फाइंड आउट करायच्या तुम्हाला, वाय ऑन एक्सवरची आणि एक्स ऑन वायवरची. म्हणजेच काय करायचं आहे ते सॉल्व करायचं आहे गिव्हन व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून. ठीक आहे, फॉर वायसाठी आणि फॉर एक्ससाठी. सेकंड नंबर, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ वाय इज इक्वल टू 12. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. गिव्हनमध्ये वायची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजेच काय करायचं आहे, रिग्रेशन लाईन एक्स ऑन वाय ही सपोज करायची आहे आणि त्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्यात. ठीक आहे. पहा इथे बी एक्स वायची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. सो बी एक्स वायची व्हॅल्यू काय घ्या, 0.7 घ्या. ठीक आहे. इथे दिलेली नाही आहे कारण तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ वाय इज इक्वल टू 12. एक्स ऑन वाय ही जर रिग्रेशन लाईन घ्यायची असेल तर तुम्हाला बी एक्स वाय ही व्हॅल्यू लागणार आहे. तर बी एक्स वायची व्हॅल्यू काय घेता तुम्ही, 0.7 घ्या आणि त्यानंतर सेकंड सब क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन सॉल्व करा. ठीक आहे. होमवर्क सगळ्यांनी करत जा म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल कोणत्या टाईपमध्ये सॉल्व करायचे हे समजत जाईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहणार आहे. अजून काही एक्झाम्पल्स आहेत ते पण घ्यायचे, पण ते आता नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे. थँक्यू.